गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय आयसोमेरिझम आणि आयसोमेरिझममध्ये आपण इन डिटेल पाहतोय स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये आपण टोटल 6 टाईप सांगितले होते. तर त्यामध्ये आपण 5 टाईप ऑलरेडी आपण कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय 6 नंबर टाईप टॅटोमेरिझम. पहा, टॅटोमेरिझम सर्वात इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे. कारण पाठ्यमागच्या वर्षाचे जर आपण जेई मेन्स आणि नीटचे जर पेपर बघितले तर सर्वात जास्त क्वेश्चन हे कशावरती विचारले असतील तर या टॅटोमेरिझमवरती विचारले असतील. म्हणजे टॅटोमेरिझम हा सर्वात इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये. पहा, टॅटोमेरिझम म्हणजे काय ते आपण पाहूया. व्हॉट इज मीन बाय टॅटोमेरिझम. तर टॅटोमेरिझमला अजून काय काय म्हणतात ते आपण फर्स्ट पाहूया. पहा, टॅटोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज keto-enol tautomerism. It is also called keto-enol tautomerism. टॅटोमेरिझमलाच काय म्हणतात, keto-enol tautomerism म्हणतात किंवा keto-enol आयसोमेरिझम असे म्हणतात. यालाच अजून डेस्मोट्रॉपिझम असे म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड डेस्मोट्रॉपिझम असे म्हणतात किंवा यालाच अजून डायनामिक आयसोमेरिझम असे म्हणतात. डायनामिक आयसोमेरिझम का म्हणतात तेही आपल्याला पाहायचं आहे. पहा, टॅटोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज keto-enol tautomerism, इज ऑल्सो नोन ॲज डेस्मोट्रॉपिझम, इज ऑल्सो नोन ॲज डायनामिक आयसोमेरिझम. समजले सर्वांना. तर टॅटोमेरिझमचे हे 4 नाव आहेत. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. टॅटोमेरिझम हा जो वर्ड आहे, कोणता वर्ड आहे, टॅटोमेरिझम. पहा, टॅटोमेरिझम हा जो वर्ड आहे तो वर्ड आपल्याला फर्स्ट कोणत्या सायंटिस्टनं सांगितला तर आपल्याला फर्स्ट हा वर्ड लार ह्या सायंटिस्टनं सांगितला. लार इन 1885 म्हणजे 1885मध्ये लार या सायंटिस्टनं टॅटोमेरिझम हा फर्स्ट वर्ड आपल्याला सांगितला. देन व्हॉट इज मीन बाय टॅटोमेरिझम. पहा, टॅटोमेरिझमची डेफिनेशन काय पहा. टॅटोमेरिझमची डेफिनेशन इट इज ए स्पेशल टाईप. इट इज ए स्पेशल टाईप ऑफ फंक्शनल आयसोमेरिझम. इट इज ए स्पेशल टाईप ऑफ फंक्शनल आयसोमेरिझम. It is a special type of functional isomerism in which alpha hydrogen atom is shifted. Alpha hydrogen atom is shifted from one position to another. पहा, टॅटोमेरिझम म्हणजे काय तर टॅटोमेरिझम हा एक स्पेशल टाईप आहे फंक्शनल आयसोमेरिझमचा. म्हणजे टॅटोमेरिझम हा एक स्पेशल टाईप आहे फंक्शनल आयसोमेरिझमचा की ज्याच्यामध्ये काय होतं, इन विच अल्फा हायड्रोजन ॲटम. कोणता हायड्रोजन ॲटम, अल्फा हायड्रोजन ॲटम इज शिफ्टेड फ्रॉम वन पोझिशन टू अनदर. तर इथे काय होतं, अल्फा हायड्रोजन ॲटम काय होतो, शिफ्ट होतो फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. म्हणजे टॅटोमेरिझम हा एक फंक्शनल आयसोमेरिझमचाच एक स्पेशल टाईप आहे आणि याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम शिफ्ट होतो एका पोझिशनकडून दुसऱ्या पोझिशनकडे. यालाच आपण काय म्हणतो, टॅटोमेरिझम असं म्हणतो. सर्व तुम्हाला हे व्यवस्थित समजणार आहे. फक्त इथं डेफिनेशन लक्ष ठेवा की टॅटोमेरिझम हा एक फंक्शनल आयसोमेरिझमचाच एक स्पेशल टाईप आहे की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम एका पोझिशनकडून दुसऱ्या पोझिशनकडे शिफ्ट होतो आणि ह्या शिफ्टला काय म्हणतात, दिस शिफ्ट. ब्रॅकेटमध्ये लिहितोय, दिस शिफ्ट इज कॉल्ड 1-3 शिफ्ट. दिस शिफ्ट इज कॉल्ड 1-3 शिफ्ट. ह्या शिफ्टला काय म्हणतात, 1-3 शिफ्ट असं म्हणतात. हायड्रोजन ॲटम काय होतोय, कोणता हायड्रोजन ॲटम, अल्फा हायड्रोजन ॲटम. अल्फा हायड्रोजन ॲटम एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे शिफ्ट होतोय. मग याला 1-3 शिफ्ट असं म्हणतात. 1-3 शिफ्ट म्हणजे काय, फर्स्ट ॲटमकडून अल्फा हायड्रोजन ॲटम हा कुठे ट्रान्सफर होतो तर थर्ड ॲटमकडे. म्हणजे फर्स्ट ॲटमचा अल्फा हायड्रोजन ॲटम शिफ्ट झाल्यानंतर तो कोणत्या ॲटमला अटॅच होतो, थर्ड ॲटमला अटॅच होतो. म्हणजे फर्स्ट ॲटमचा अल्फा हायड्रोजन ॲटम हा थर्ड ॲटमला तो अटॅच होतो आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, 1-3 शिफ्ट असं म्हणतो. म्हणजे फर्स्टचा अल्फा हायड्रोजन ॲटम
थर्डच्या ॲटमला अटॅच होतो. दिस इज कॉल्ड 1,3 शिफ्ट. आपण याच्यामध्ये एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. पहा आपण एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल समजा मी इथे एक कंपाऊंड घेतला आहे कोणता CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कंपाऊंड. कोणता कंपाऊंड हा कीटोन आहे. हा कोणता कंपाऊंड आहे कीटोन. सेंटरला C डबल बॉन्ड O आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहेत अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. इथे लक्षात. तर सर पहा हा कोणता कंपाऊंड आहे कीटोन आहे. ह्या कीटोनचं पहा IUPAC नेम करणार ह्या कीटोनचं प्रोपॅनोन. दिस इज प्रोपॅनोन. आणि याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे कीटो फंक्शनल ग्रुप आहे. C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड ओला आपण काय म्हणतो कीटो असं म्हणतो ना. C डबल बॉन्ड ओला आपण काय म्हणतो कीटो म्हणतो. त्यानंतर पहा हा जो CH3 आहे तो CH3 मी असं लिहितोय. पहा हा CH3 मी असं लिहितोय CH2H असं लिहितोय. इथे सर्वांच्या लक्षात. तर CH3 मी असं लिहिलं आहे CH2H. त्यानंतर पहा समजा हा आहे फर्स्ट ॲटम, हा आहे सेकंड ॲटम आणि हा आहे थर्ड ॲटम. दिस इज फर्स्ट ॲटम, दिस इज सेकंड ॲटम. पहा हा कार्बन सेकंड आहे आणि हा ऑक्सिजन आहे थर्ड. पहा याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे टॅटोमेरिझम. पहा रिएक्शन कशा आहे रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. रिएक्शन कशा आहे रिव्हर्सिबल रिएक्शन. दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन. पहा काय होतं पहा कार्बन आणि हायड्रोजन. आता पहा हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो कोणता आहे अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे C डबल बॉन्ड ओला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्या कार्बन ॲटमला अल्फा कार्बन ॲटम असं म्हणतात. दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे H अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा H. देअरफॉर दिस इज अल्फा हायड्रोजन ॲटम. होतं काय पहा कार्बन आणि हायड्रोजनमध्ये काय हा बॉन्ड आहे म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहा हा बॉन्ड काय होतो इथे शिफ्ट होतो. त्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी डिस्टर्ब होते 5 होईल 1 2 3 4 आणि हा एक बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. त्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती होणार 5 होणार. आणि त्यामुळे काय होतं कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामधला जो एक बॉन्ड आहे कोणता बॉन्ड पाय बॉन्ड. कारण पाय बॉन्ड वीक असतो तो पाय बॉन्ड काय होतो ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतो. पाय बॉन्ड याचा अर्थ पाय इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात. आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल पहा CH3 पुढे C आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील. पहा हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झाले म्हणजे ओवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल O मायनस तयार होईल. हा O मायनस काय करेल हा जो H आहे तो H काय करेल ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे हा जो H आहे तो H कुठे अटॅच होईल ह्या Oला अटॅच होईल. म्हणजे इथे काय तयार झालं सांगा OH तयार झालं. पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे या C मध्ये आणि ह्या C मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड तयार झाला. इथे काय राहिलं CH2 राहिलं. इथे सर्वांच्या लक्षात. पहा दिस इज फर्स्ट ॲटम, दिस इज सेकंड ॲटम अँड दिस इज थर्ड ॲटम. इथे सर्वांच्या लक्षात. दिस इज फर्स्ट ॲटम, दिस इज सेकंड ॲटम अँड दिस इज थर्ड ॲटम. आता इथे पहा हा जो अल्फा हायड्रोजन ॲटम होता तो शिफ्ट झाला आहे. कुठून कुठे शिफ्ट झाला आहे फ्रॉम फर्स्ट कार्बन ॲटम टू थर्ड कार्बन ॲटम. पहा फर्स्ट ॲटमचा अल्फा हायड्रोजन ॲटम हा कोणत्या ॲटमला अटॅच झाला आहे तर थर्ड ॲटमला अटॅच झाला आहे. फर्स्ट ॲटमला हा हायड्रोजन ॲटम अटॅच होता तो आता कुठे अटॅच झाला आहे तर थर्ड ॲटमला अटॅच झाला आहे. आणि म्हणून ह्या शिफ्टला काय म्हणतात 1,3 शिफ्ट असं म्हणतात. त्यानंतर आपण याचं का पाहूया IUPAC नेम पाहूया. ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय दिस इज मेन चेन. 3 कार्बनची मेन चेन आहे. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन अँड दिस इज थर्ड कार्बन ॲटम. ही नंबरिंग होईल. इथे सर्वांच्या लक्षात ह्या एनकडनं नंबरिंग होईल. दिस इज फर्स्ट पहा आपण IUPAC नेम लिहितो. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम अँड दिस इज थर्ड कार्बन ॲटम. पहा याचं IUPAC नेम काय असेल तर टोटल कार्बन ॲटम झाले मेन चेनमध्ये 3. त्यामुळे आपण वर्ड रूट काय लिहिणार प्रोप लिहिणार. प्रोप. पुढे कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असेल तर आपण काय लिहितो EN लिहितो. EN लिहिण्यापूर्वी त्याची पोझिशन लिहितो. 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे. 1ची पोझिशन आपण लिहिणार 1 लिहिणार कारण तो लोएस्ट नंबर आहे ENE. येथे लक्षात. त्यानंतर फंक्शनल ग्रुप कोणता येतं अल्कोहोल आहे OH आहे. OH असेल तर आपण काय करतो लास्ट E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो OL लिहितो. OL लिहिण्यापूर्वी काय करतो आपण OHची पोझिशन लिहितो. कोणत्या कार्बन ॲटमला OH अटॅच कोणत्या कार्बन ॲटमला सेकंड. त्यामुळे आपण इथं लिहिलं 2. मग पहा ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय झालं प्रोप 1EN 2OL. आता नीट पहा याच्यामध्ये जो फर्स्ट ग्रुप आहे तो कोणता आहे. पहा लास्टला काय आलं हे EN आणि पुढे काय OL. पहा इथे लिहितो मी ENOL. दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. दिस इज कॉल्ड केटो फॉर्म अँड दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. इथे सर्वांच्या लक्षात. पहा इथे कोणता फॉर्म आहे C डबल बॉन्ड O म्हणजे केटो फॉर्म आहे. आणि इथे जर OH ग्रुप हा
sp2 कार्बोनेटमला अटॅच असेल, दिस इज sp2 कार्बोनेटम. हा कोणता कार्बोनेटम आहे? sp2 कार्बोनेटम आहे. जर OH ग्रुप sp2 कार्बोनेटमला अटॅच असेल तर तो कोणता फॉर्म झाला? इनॉल फॉर्म. जर तुम्ही IUPAC नेमलेलं अशा कंपाऊंडचं तर लास्टला काय येतं? इनॉल येतं आणि त्यामुळे हा जो फॉर्म आहे तो कोणता आहे? इनॉल फॉर्म आहे. समजले सर्वांना? तर पहा हा आहे केटो फॉर्म आणि हा आहे इनॉल फॉर्म आणि हीच आपण डेफिनेशन सांगितले. पहा इट इज ए स्पेशल टाईप ऑफ फंक्शनल आयसोमेरिझम. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे? याच्यामध्ये कीटो आणि याच्यामध्ये कोणता आहे? OH म्हणजे अल्कोहोल. फंक्शनल आयसोमेरिझम इन विच अल्फा हायड्रोजन एटम, दिस इज अल्फा हायड्रोजन एटम इज शिफ्टेड फ्रॉम वन पोजिशन टू अनदर. वन पोजिशन टू अनदर. Alpha hydrogen atom is shifted from one position to another and this is called टॅटोमेरिझम. यालाच आपण काय म्हणतो? टॅटोमेरिझम असं म्हणतो. पुढे यालाच अजून काय म्हणलं आहे? डायनामिक आयसोमेरिझम म्हणलं आहे. डायनामिक आयसोमेरिझम का म्हणलं आहे? याला डायनामिक आयसोमेरिझम का म्हणतात? कारण पहा ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कोणती आहे? रिव्हर्सिबल. म्हणजे केटो फॉर्मचं कन्वर्जन कशामध्ये होतं? इनॉल फॉर्ममध्ये आणि परत इनॉल फॉर्मचं कन्वर्जन कशामध्ये होतं? केटो फॉर्ममध्ये. म्हणजे रिएक्शन कशी ही रिव्हर्सिबल आहे. म्हणजे रिएक्टंट टू प्रोडक्ट, प्रोडक्ट टू रिएक्टंट होते म्हणून ही रिएक्शन कोणते? रिव्हर्सिबल आहे आणि इक्विलिब्रियम कंडिशन तयार होते. इथे लक्षात इक्विलिब्रियम कंडिशन तयार होते म्हणून आपण याला काय म्हणतोय? डायनामिक आयसोमेरिझम असं म्हणतोय. टॅटोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज कीटो इनॉल टॅटोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज डायनामिक आयसोमेरिझम. याला डेस्मोट्रॉपिझम असंही म्हणतात. डेस्मो म्हणजेच काय? तर डेस्मो म्हणजे याचा अर्थ बॉन्ड आणि ट्रॉपिझम याचा अर्थ टर्न. बॉन्ड का होतो? टर्न होतो. बॉन्ड टर्न झाल्यामुळे जो आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळतो तो कोणता आहे? टॅटोमेरिझम. पहा इथे हा बॉन्ड काय झाला? इथे शिफ्ट झाला आहे. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला आहे. म्हणजे इथे काय झालं आहे? बॉन्ड शिफ्टिंग आहे. बॉन्ड टर्न झाला आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणतो? डेस्मोट्रॉपिझम. कारण डेस्मोचा अर्थ होतो बॉन्ड आणि ट्रॉपिझमचा अर्थ होतो टर्न. बॉन्ड टर्न होतो आणि त्यामुळे याला आपण काय म्हणतो? डेस्मोट्रॉपिझम. समजले सर्वांना इथं? पहा हा कोणता फॉर्म आहे? केटो फॉर्म आणि हा फॉर्म कोणता आहे? इनॉल फॉर्म. नोट डाऊन करा. हे याच्यामध्ये आपण एक नोट लिहितो इथं. हां नोट. पहा इथे आपल्याला दोन फॉर्म पाहायला मिळाले. फर्स्ट इज केटो फॉर्म अँड सेकंड इज इनॉल फॉर्म. दिस इज केटो फॉर्म अँड दिस इज इनॉल फॉर्म. तर केटो फॉर्ममध्ये आणि इनॉल फॉर्ममध्ये मोर स्टेबल कोण आहे ते पॉईंट आपल्याला इथे लिहायचं आहे. पहा केटो फॉर्म इज मोर स्टेबल. केटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनॉल फॉर्म. केटो फॉर्म हा इनॉल फॉर्मपेक्षा कसा आहे? मोर स्टेबल आहे. पहा केटो फॉर्म हा इनॉल फॉर्मपेक्षा कसा आहे? मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे रिएक्शन नेहमी कोणत्या डायरेक्शनमध्ये शिफ्ट होणार? तर नेहमी बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये शिफ्ट होणार. कारण हा फॉर्म कसा आहे? मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे फॉरवर्ड रिएक्शनपेक्षा बॅकवर्ड रिएक्शन कशी होणार? जास्त होणार. इथे लक्षात. म्हणजे इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होणार? तर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये शिफ्ट होणार. केटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनॉल फॉर्म. रिझन काय? बिकॉज पहा इथं बॉन्ड कोणता आहे? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो? सिग्मा बॉन्ड आणि एक बॉन्ड कोणता असतो? पाय बॉन्ड. इथे पण डबल बॉन्ड आहे. इथेही डबल बॉन्ड आहे पण हा डबल बॉन्ड कुठे आहे? दोन कार्बनच्या मध्ये आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इथे पण कोणता बॉन्ड आहे? एक सिग्मा बॉन्ड आहे, एक पाय बॉन्ड आहे. म्हणजे इथे आहे कार्बन ऑक्सिजनमध्ये पाय बॉन्ड आणि इथे आहे कार्बन कार्बनमध्ये पाय बॉन्ड. कार्बन ऑक्सिजनमध्ये जो पाय बॉन्ड आहे तो कसा असतो? स्ट्रॉंग असतो दॅन कार्बन कार्बन पाय बॉन्ड. म्हणजे इथं जो पाय बॉन्ड आहे त्या पाय बॉन्डपेक्षा इथे जो पाय बॉन्ड आहे तो कसा आहे? स्ट्रॉंग आहे. त्यामुळे बिकॉज CO पहा इथं लिहितो मी. बिकॉज CO पाय बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कार्बन कार्बन पाय बॉन्ड. कार्बन कार्बन पाय बॉन्ड. केटो फॉर्म हा इनॉल फॉर्मपेक्षा मोर स्टेबल का आहे? कारण कार्बन ऑक्सिजनमध्ये जो पाय बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू कार्बन कार्बन पाय बॉन्ड. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा इथे डबल बॉन्ड कोणामध्ये आहे? कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. इथे कोणामध्ये आहे? तर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. पहा याला बॉन्ड हा जर आपल्याला बॉन्ड ब्रेक करत असेल तर बॉन्ड एनर्जी किती लागते? पहा बॉन्ड
पहा बॉन्ड एनर्जी जर कार्बन ऑक्सिजन याच्यामधला जर आपल्याला हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एनर्जी किती लागते 361 किलो कॅलरी 361 किलो कॅलरी एवढी एनर्जी लागते हा डबल बॉन्ड ब्रेक करायला. हा डबल बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला किती बॉन्ड एनर्जी लागते पहा बॉन्ड एनर्जी लागते 343 किलो कॅलरी. पहा कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला एनर्जी लागते 343 किलो कॅलरी आणि कार्बन ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला एनर्जी लागते 361. मग मला सांग कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे तर हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे कारण याला एनर्जी जास्त लागते आपल्याला म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कार्बन डबल बॉन्ड. इथे लक्षात कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कार्बन डबल बॉन्ड आणि त्यामुळे केटो फॉर्म हा नेहमी कसा असतो इनल फॉर्मपेक्षा मोर स्टेबल असतो. काही असे कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये इनल फॉर्म मोर स्टेबल आहे आणि इनल फॉर्म कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये आणि तो कधी स्टेबल असतो केटो फॉर्मपेक्षा तेही आपल्याला एक्सेप्शनल एक्झाम्पल्स पाहिजे आहेत. पण जनरली लक्ष ठेवा केटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनल फॉर्म. पण काही असे एक्झाम्पल्स आहेत की त्याच्यामध्ये इनल फॉर्म हा कसा आहे मोर स्टेबल आहे. मग कोणकोणत्या एक्झाम्पल्समध्ये इनल फॉर्म हा मोर स्टेबल असतो तेही आपल्याला पाहायचं आहे. इथे सर्वांच्या लक्षात तर इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. आपण पुढचे पॉईंट पाहूया. तर आता आपण काय पाहतोय की कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये टॅटोमेरिझम आपल्याला पाहायला मिळतो ते कंपाऊंड आपल्याला पाहिजेत. पहा याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितो आहे टॅटोमेरिझम. पहा नेक्स्ट पॉईंट टॅटोमेरिझम इज ऑब्झर्वड इन फॉलोविंग कंपाऊंड्स. पहा खाली जे आता आपण कंपाऊंड लिहितोय त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो टॅटोमेरिझम पाहायला मिळतो. याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड आहे कार्बोनिल कंपाऊंड्स. फर्स्ट इज कार्बोनिल कंपाऊंड्स. पहा कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपल्याला टॅटोमेरिझम पाहायला मिळतो. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कोणते कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप असतो. कार्बोनिल याचा अर्थ सी डबल बॉन्ड ओ ग्रुप असतो. अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो टॅटोमेरिझम पाहायला मिळतो. पहा केटो फॉर्ममध्ये म्हणजे पहा एक आपण एक्झाम्पल पाहूया. केटो फॉर्म म्हणजे सी डबल बॉन्ड ओ सी. पहा दिस इज कॉल्ड केटो फॉर्म. पहा रिएक्शन कशा आहे रिव्हर्सिबल रिएक्शन. पहा दिस इज कॉल्ड अल्फा कार्बोनेटम. सी डबल बॉन्ड ओला जो कार्बोनेटम अटॅच आहे त्या कार्बोनेटमला आपण काय म्हणतो अल्फा कार्बोनेटम म्हणतो आणि अल्फा कार्बोनेटमवरती जो एच आहे तो एच कोणता आहे अल्फा एच. काय होणार पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार सी आणि सीमध्ये डबल बॉन्ड तयार होणार. हा पाय बॉन्ड ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होणार ओवरती निगेटिव्ह चार्ज येणार. हा ओ मायनस हा एच घेणार म्हणजे काय तयार होणार ओ एच तयार होणार. पहा स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल सीच्या ह्या दोन व्हॅलन्सी ॲज इट इज. पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल सी. पहा सीची ही व्हॅलन्सी पहा इथे राहणार सिंगल बॉन्ड इथे तयार होणार ओ एच अँड दिस इज कॉल्ड इनल फॉर्म. इथे फ्रंटच्या लक्षात दिस इज कॉल्ड केटो फॉर्म अँड दिस इज कॉल्ड इनल फॉर्म. म्हणजे हायड्रोजन एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे शिफ्ट झाल्यानंतर काय तयार होतो हा इनल फॉर्म तयार होतो कार्बोनिल कंपाऊंडमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे नायट्रोसो. पहा नायट्रोसो कंपाऊंड्स. पहा नायट्रोसो कंपाऊंडमध्ये सुद्धा आपल्याला टॅटोमेरिझम पाहायला मिळतो. तर नायट्रोसो म्हणजे कोणता पहा फक्त सी डबल बॉन्ड ओच्या ऐवजी काय घ्यायचा एन डबल बॉन्ड ओ. दिस इज कॉल्ड नायट्रोसो. पहा एन डबल बॉन्ड ओला आपण काय म्हणतोय नायट्रोसो म्हणतोय. पहा पुढे CH. पहा एन डबल बॉन्ड ओला जो कार्बोनेटम अटॅच आहे तो कार्बोनेटम असतो अल्फा कार्बोनेटम अँड दिस इज कॉल्ड अल्फा एच. काय होणार पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार. इथे सर्वांच्या लक्षात पहा रिएक्शन कशी आहे रिव्हर्सिबल. पहा काय तयार होणार मग पहा सी ह्या दोन व्हॅलन्सी पहा इथे बॉन्ड कोणता तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. पुढे एन आणि ओमध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील. पहा हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे ओ मायनस तयार होणार. हा ओ मायनस हा एच घेणार म्हणजे काय तयार होणार ओ एच अँड दिस इज कॉल्ड ऑक्झाईम अँड दिस इज कॉल्ड नायट्रोसो.
दिस इज कॉल्ड नायट्रोसो. म्हणजे नायट्रोसो कंपाऊंडमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो, टॅटोमेरिझम पाहायला मिळतो. हे 2 नोट करा. आपण पुढचे पाहूया. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. झालं लिहून सर्वांचं. फर्स्ट आपण पाहिलं कार्बोनिल कंपाऊंड, त्यानंतर सेकंड नायट्रोसो कंपाऊंड, त्यानंतर आहे नेक्स्ट नायट्रो कंपाऊंड्स. थर्ड आहे नायट्रो कंपाऊंड्स. थर्ड इज नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो म्हणजे कोणता ग्रुप असतो, तर नायट्रो म्हणजे NO2 असतो. नायट्रोसो म्हणजे NO आणि नायट्रो म्हणजे NO2. CHNO2. दिस इज कॉल्ड नायट्रो कंपाऊंड. कारण NO2 ग्रुप जर असेल तर त्याला आपण नायट्रो कंपाऊंड असं म्हणतो. हा NO2 कसं लिहितात, NO2 असं लिहितात. हे NO2 N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. जो सिंगल बॉन्डनं ऑक्सिजन अटॅच आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज द्यायचा आहे. नायट्रोजनची व्हॅलन्स इथं 4 झाली, त्यामुळे Nवरती पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड नायट्रोफॉर्म. दिस इज कॉल्ड नायट्रोफॉर्म. काय होणार, नायट्रो NO2 ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम अल्फा आहे आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जर एक H असेल, ॲटलिस्ट 1 अल्फा H असेल तरीसुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो, टॅटोमेरिझम पाहायला मिळतो. काय होणार पहा, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार कार्बन आणि हायड्रोजनमधला, त्यामुळे काय होणार परत कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामधला एक पाय बॉन्ड हा ओवरती शिफ्ट होणार. ओवरती चार्ज कोण देणार, निगेटिव्ह चार्ज येणार. हा O मायनस हा H घेणार. काय तयार झालं मग C. इथे काय तयार होईल, डबल बॉन्ड पुढे N N. N आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहिला तर इथं सिंगल बॉन्ड राहील. येथे लक्षात सर्वांच्या. तर N आणि O मध्ये हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे सिंगल बॉन्ड राहणार. ओवरती निगेटिव्ह चार्ज येणार, O मायनस होणार. O मायनस हा H घेणार म्हणजे OH तयार होणार. इथे O मायनस ॲज इट इज. Nची व्हॅलन्स परत 4 आहे, त्यामुळे Nवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड असिनायट्रोफॉर्म. दिस इज कॉल्ड असिनायट्रोफॉर्म. दिस इज नायट्रोफॉर्म अँड दिस इज कॉल्ड असिनायट्रोफॉर्म. अल्फा हायड्रोजन शिफ्ट झाल्यानंतर जो फॉर्म तयार होतो त्याला म्हणतं असिनायट्रोफॉर्म. आणि याच्यामध्ये नेक्स्ट आहे इमाइन्स. नेक्स्ट आहे इमाइन्स. इमाइन्समध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो, टॅटोमेरिझम पाहायला मिळतो. आता हे इमाइन्स म्हणजे काय पहा, इमाइन्स म्हणजे सेम स्ट्रक्चर CH पुढे CH डबल बॉन्ड N. दिस इज कॉल्ड इमाइन. दिस इज कॉल्ड इमाइन. इमाइन कसं काढायचं लक्षात आलं. फर्स्ट काय करता, कार्बन ॲटम त्याच्या ह्या 4 व्हॅलन्सी, एका व्हॅलन्सीला काय करता, हायड्रोजन ॲटम अटॅच करतात. त्यानंतर ह्या कार्बन ॲटमला पुढे काय अटॅच करायचा, CH पुढे N. CH आणि N मध्ये कोणता बॉन्ड द्यायचा, डबल बॉन्ड द्यायचा. आणि पुढे नायट्रोजनची एक व्हॅलन्सी दाखवायची, कारण टोटल व्हॅलन्सी नायट्रोजनची किती असते, 3 असते. याला आपण काय म्हणतो, इमाइन म्हणतो. रिएक्शन कसे आहे, रिव्हर्सिबल. दिस इज कॉल्ड इमाइन. दिस इज कॉल्ड इमाइन. काय होणार पहा, हा H इथे म्हणजे हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, त्यामुळे यातला एक पाय बॉन्ड हा Nवरती शिफ्ट होणार. Nवरती चार्ज कोण देणार, निगेटिव्ह चार्ज. हा N मायनस काय करेल, हा H घेईल. म्हणजे काय तयार होईल पहा, C इथे तयार होईल डबल बॉन्ड पुढे CH. CHमध्ये आणि Nमध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील N. Nवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज. हा N मायनस काय करेल, मग हा H घेईल NH डॅश, म्हणजे हा बॉन्ड इथे लक्षात. अँड दिस इज कॉल्ड इनॅमाइन. दिस इज कॉल्ड इनॅमाइन. हा कोणता आहे, इमाइन. हा कोणता आहे, इमाइन. आणि हा कोणता आहे, इनॅमाइन. म्हणजे इमाइनमध्ये टॅटोमेरिझम झाल्यानंतर कोणता फॉर्म तयार होतो, इनॅमाइन तयार होतो. तर आपल्याला टॅटोमेरिझम ह्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो. कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो, फर्स्ट कार्बोनिल कंपाऊंड, सेकंड नायट्रोसो कंपाऊंड NO, थर्ड नायट्रो कंपाऊंड NO2 अँड फोर्थ इज इमाइन्स. इथे सर्वांच्या लक्षात. तर हे नोट करा. याच्यामध्ये आपल्याला टॅटोमेरिझममध्ये एक कॉमन टाईप पाहायचा आहे, एक कॉमन फॉर्म पाहायचा आहे. तो म्हणजे कीटो इनॉल टॅटोमेरिझम, जो आपण फर्स्ट पाहिला होता आत्ता. कीटो इनॉल टॅटोमेरिझम एक मोस्ट कॉमन फॉर्म आहे. कीटो इनॉल टॅटोमेरिझम. कीटो इनॉल टॅटोमेरिझम. कीटो इनॉल टॅटोमेरिझम. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय, मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ टॅटोमेरिझम. तर हा टॅटोमेरिझमचा मोस्ट कॉमन फॉर्म आहे.
तर आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन नीटमध्ये आणि जेईमध्ये कशावरती विचारलेत तर केटो इनॉल टॅटोमेरिझमवरती विचारलेत. तर सर्वात डीपमध्ये आपण हाच पाहतोय केटो इनॉल टॅटोमेरिझम. मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ टॅटोमेरिझम. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे कंडिशन. नेक्स्ट पॉईंट आहे कंडिशन. तर कंडिशन काय आहे केटो इनॉल टॅटोमेरिझमची प्रत्येक कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो का नाही. त्यासाठी एक कंडिशन आहे प्रेझेन्स ऑफ कंडिशन काय आहे प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम ऑन sp3 कार्बन ॲटम ऑन sp3 कार्बन इन कार्बोनिल कंपाऊंड्स. केटो इनॉल टॅटोमेरिझमसाठी कंडिशन काय आहे तर कंडिशन काय प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम ऑन sp3 कार्बन ॲटम. केटो इनॉल टॅटोमेरिझमसाठी मेन कंडिशन काय आहे तर त्याच्यामध्ये काय असला पाहिजे एक अल्फा हायड्रोजन ॲटम ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम असला पाहिजे. कोणत्या कार्बन ॲटमवरती असला पाहिजे तर sp3 कार्बन ॲटमवरती असला पाहिजे. आता कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन कसं करतात sp आहे sp2 आहे का sp3 आहे तर हे ऑलरेडी आपण GOCमध्ये पाहिलेलं आहे. तर अल्फा हायड्रोजन ॲटम तो कुठे असायला पाहिजे sp3 कार्बन ॲटमवरती असायला पाहिजे. sp2 कार्बन ॲटमवरती जर H असेल तर तो H आपल्याला टॅटोमेरिझम शो करत नाही. तो H आपल्याला टॅटोमेरिझम दाखवत नाही. इथे सर्वांच्या लक्षात अल्फा हायड्रोजन ॲटम ऑन sp3 कार्बन ॲटम इन कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कोणते कंपाऊंड असतात इथे सर्वांच्या लक्षात कार्बोनिल कंपाऊंड्स. तर कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कोणते कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता तर C डबल बॉन्ड O. दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप असतो अशा सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणतो कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणतो. आपण काय एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3C double bond OH. This is carbonyl compound because it contains C double bond O group. This is carbonyl group and therefore this is called carbonyl compound. आता याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम कसा ओळखणार तुम्ही तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला माहीत पाहिजे अल्फा कार्बन ॲटम कोणता असतो. अल्फा कार्बन ॲटम नीट पहा C double bond O. This is called carbonyl group. कार्बोनिल ग्रुपला C डबल बॉन्ड ओला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्या कार्बन ॲटमला म्हणतात अल्फा कार्बन ॲटम. दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. ह्या साईडला आहे का तो कार्बन ॲटम नाही आहे फक्त एकच अल्फा कार्बन ॲटम आहे. आणि ह्या अल्फा कार्बन ॲटमवरती जे H असतात त्या Hला काय म्हणायचं अल्फा H म्हणायचं. मग मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये किती अल्फा H आहेत तर ह्या कंपाऊंडमध्ये टोटल आहेत 3 अल्फा H. येते सर्वांच्या लक्षात. पुढे पहा नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड CH3C डबल बॉन्ड O CH3. सेकंड कार्बोनिल कंपाऊंड. कोणता कार्बन ॲटम हा अल्फा कार्बन ॲटम आहे. C डबल बॉन्ड ओला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला म्हणतं अल्फा कार्बन ॲटम. C डबल बॉन्ड ओला हा कार्बन ॲटम अटॅच आहे. दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. हा पण कार्बन ॲटम त्याला अटॅच आहे ना म्हणजे हा सुद्धा काय झाला अल्फा कार्बन ॲटम झाला. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे H असतात त्या Hला आपण काय म्हणतो अल्फा H म्हणतो. मग मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये किती अल्फा H आहेत तर टोटल आहेत 6 अल्फा H. येते सर्वांच्या लक्षात. म्हणजे याच्यामध्ये अल्फा H आहे हा टॅटोमेरिझम शो करणार. याच्यामध्ये अल्फा H आहे हा टॅटोमेरिझम शो करणार. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड HC डबल बॉन्ड OH. हा आहे थर्ड कार्बोनिल कंपाऊंड. C डबल बॉन्ड O ग्रुप आहे म्हणजे हा आहे कार्बोनिल कंपाऊंड. याच्यामध्ये किती अल्फा H आहेत याच्यामध्ये अल्फा H किती 2 आहेत का रॉंग ॲन्सर 2 अल्फा H. ज्यांनी लिहिलं त्यांचं रॉंग ॲन्सर. हे अल्फा H नाही आहेत. आधी अल्फा कार्बन ॲटम सर्च करा. कोणत्या याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम C डबल बॉन्ड ओला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्या कार्बन ॲटमला आपण अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटमच नाही आहेत म्हणजे अल्फा हायड्रोजन ॲटम येतील का नाहीत येणार. अल्फा कार्बन ॲटम असेल तरच पुढं काय आपण बघणार अल्फा H बघणार. म्हणजे याच्यामध्ये अल्फा H आहे का सांगा. याच्यामध्ये अल्फा H नाही.
नो अल्फा एच. आणि हा जर याच्यामध्ये अल्फा एच जर नसेल तर तो टॅटोमेरिझम शो करेल का? नाही करणार. नो टॅटोमेरिझम, नो अल्फा एच, नो टॅटोमेरिझम. इथे सर्वांच्या लक्षात. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन पण विचारू शकतात. विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड शो कीटो इनॉल टॅटोमेरिझम. खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडमध्ये कीटो इनॉल टॅटोमेरिझम पाहायला मिळेल? तर ज्याच्यामध्ये अल्फा एच असेल त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. इथे सर्वांच्या लक्षात. तर अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. हे लिहून घ्या. आपण अजून काहीचे एक्झाम्पल्स पाहूया. नोट डाऊन करा. हे बोर्डवरती काही एक्झाम्पल दिलेले आहेत. कोणकोणत्या एक्झाम्पलमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे, कोणकोणते एक्झाम्पल टॅटोमेरिझम शो करतात आणि त्याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल आपण पाहूया. फोर्थ एक्झाम्पल याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत? दिस इज कॉल्ड सी डबल बॉन्ड ओ. शेजारी काय हा CH2. दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. टू लायनेशन म्हणजे काय असतं? CH2 असतं ना. टू लायनेशन मीन्स CH2. म्हणजे इथं अल्फा एच किती झाले? 2 अल्फा एच. याचा अर्थ हा टॅटोमेरिझम शो करेल का? यस. तर हा टॅटोमेरिझम शो करेल. पुढे नेक्स्ट 5 नंबर पहा. दिस इज सी डबल बॉन्ड ओ. त्याच्या साईडचे सी डबल बॉन्ड ओला जे कार्बन ॲटम अटॅच असतात, सी डबल बॉन्ड ओच्या ॲडजेसनचे जे कार्बन ॲटम असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन ॲटम असं म्हणतो. इथे काय टू लायनेशन म्हणजे CH2, इथे आहे टू लायनेशन म्हणजे CH2. हे 2 एच आणि हे 2 एच टोटल किती झाले? 4 अल्फा एच. याचा अर्थ याच्यामध्येही आपल्याला काय पाहायला मिळेल? टॅटोमेरिझम पाहायला मिळेल. आलं लक्षात. आणि याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत? 4 अल्फा एच. पुढे त्यानंतर याच्यामध्ये 6 नंबर. दिस इज सी डबल बॉन्ड ओ अँड दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. ह्या अल्फा कार्बन ॲटमला एच अटॅच आहे का सांगा? तर हे किती लायनेशन आहे सांगा? हे किती लायनेशन आहे? 4 लायनेशन आहे. 1 2 3 अँड 4. आणि 4 लायनेशन म्हणजे काय असतं? ओनली सी असतो. तिथं एच अजिबात अटॅच नसतो. म्हणजे इथं अल्फा एच आहे का? तर इथं अल्फा एच नाही. नो अल्फा एच. आणि ज्याच्यामध्ये अल्फा एच नसतो, त्याच्यामध्ये आपल्याला टॅटोमेरिझम पाहायला मिळेल का? नो. नो टॅटोमेरिझम. पुढे 7 नंबर पहा. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत? सी डबल बॉन्ड ओला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन ॲटम. ह्या कार्बन ॲटमच्या 4 व्हॅलन्सी ऑलरेडी सॅटिस्फाईड. 4 लायनेशन आहे. 4 लायनेशन म्हणजे काय असतं? ओनली सी. म्हणजे इथं एकही अल्फा एच नाही आहे. म्हणजे नो अल्फा एच. याचा अर्थ हाही आपल्याला टॅटोमेरिझम शो करणार नाही आहे. पुढे 8 नंबर पहा. दिस इज सी डबल बॉन्ड ओ. दिस इज अल्फा कार्बन ॲटम. दिस इज अल्फा कार्बन ॲटम. हे किती लायनेशन आहे? 2 लायनेशन म्हणजे CH2. हे 3 लायनेशन म्हणजे CH. इथले 2 आणि इथला 1 टोटल किती झाले? 3 अल्फा एच. एक जरी अल्फा एच असला तरी तो टॅटोमेरिझम शो करतो. याच्यामध्ये दिस इज अल्फा कार्बन ॲटम. दिस इज अल्फा कार्बन ॲटम. इथे काय आहे? CH2 आहे. इथे लक्षात, इथे CH2 आहे आणि इथे काय? CH. म्हणजे इथे किती एच झाले? 2 एच. आणि इथे किती झाले? 1 एच. म्हणजे टोटल किती झाले सांगा? 3 अल्फा एच. ज्यांनी ॲन्सर लिहिलं 3 अल्फा एच त्यांचं ॲन्सर चुकलेलं आहे. रिझन काय? सी डबल बॉन्ड ओला जे 2 कार्बन ॲटम अटॅच आहेत त्यांना आपण म्हणतो अल्फा कार्बन ॲटम. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. पुढे आता मला सांग, ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे आणि ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? व्हॉट इज दी हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन ॲटम? ह्या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय आहे? दिस इज sp2 हायब्रिडाइज कार्बन अँड दिस इज sp3 हायब्रिडाइज कार्बन. sp2 sp3. ह्या अल्फा कार्बनचं हायब्रिडेशन sp2 आहे आणि ह्या अल्फा कार्बनचं हायब्रिडेशन sp3 आहे. आपण कंडिशन काय सांगितली होती? प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम ऑन sp3 कार्बन ॲटम, नॉट sp2 अँड sp कार्बन ॲटम, नॉट sp2. म्हणजे इथं जरी एच अटॅच असला तरी तो एच कोणाला अटॅच आहे? sp2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. कार्बनचं हायब्रिडेशन कसं काढायचं हे आपण पाठीमागं इन डिटेल पाहिलेलं आहे. इथं मी परत सांगणार नाही आहे. हायब्रिडेशन कोणतं इथं? sp2. इतर सर्वांच्या लक्षात sp2 कसं काढायचं तुम्हाला शिकवलं आहे. sp3 sp2. नंबर ऑफ लोन पेअर प्लस नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड. याची व्हॅल्यू जर 4 आली तर sp3 हायब्रिडेशन, याची व्हॅल्यू जर 3 आली तर sp2 आणि याची व्हॅल्यू जर 2 आली तर sp. येते सर्वांच्या लक्षात. मग मला सांगा, याच्याच वरचे फक्त काय करायचे? अल्फा एच काउंट करायचे. म्हणजे याच्या ह्याच कार्बन ॲटमवरचे फक्त अल्फा एच काउंट करायचे, याच्यावरचे अल्फा एच काउंट करायचे नाहीत. कारण तो कार्बन ॲटम कोणता आहे? sp2. sp2 कार्बन ॲटमवरती जर एच अटॅच असेल तर तो टॅटोमेरिझम शो करत नाही.
6 मग याच्यामध्ये अल्फा एच किती झाले तर याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत 2 अल्फा एच आहेत 2 अल्फा एच फक्त हेच आहेत अल्फा एच त्यामुळे हा टॅटोमेरिझम शो करणार. याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत सी डबल बॉन्ड ओला जे कार्बन ॲटम अटॅच असतात ते असतात अल्फा कार्बन दिस इज सी डबल बॉन्ड ओला हा कार्बन ॲटम अटॅच आहे दिस इज अल्फा कार्बन हा पण कार्बन ॲटम अटॅच आहे अल्फा हाही कार्बन ॲटम अटॅच आहे ना सी डबल बॉन्ड ओला हा कार्बन ॲटम अटॅच म्हणजे अल्फा. हे काय टर्मिनल म्हणजे काय असतं CH3 टूला जंक्शन म्हणजे CH2 टर्मिनल म्हणजे CH3 म्हणजे हे 3 हे 2 5 आणि हे 3 किती झाले 8 अल्फा एच म्हणजे हा काय शो करणार टॅटोमेरिझम शो करणार. पुढे 11 नंबर एक्झाम्पलमध्ये पहा सी डबल बॉन्ड ओला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे अल्फा दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम आहे का याच्यावरती एच नाही आहे नो अल्फा एच हा टॅटोमेरिझम शो करणार आहे. याच्यामध्ये शो करेल का दिस इज sp2 कार्बन ॲटम येताना सर्वांच्या लक्षात दिस इज sp2 कार्बन ॲटम दिस इज अल्सो sp2 कार्बन ॲटम म्हणजे याच्यामध्ये अल्फाच आहे का नाही आहे नो अल्फा एच त्यामुळे हा टॅटोमेरिझम शो करणार नाही. समजलं सर्वांना हे नोट करून घ्या. हे झालं सर्वांचं लिहून आहे. याच्यामध्ये आपण एक एक्सेप्शनल एक्झाम्पल पाहूया. एक्सेप्शनल एक्झाम्पल आहे दिस इज कंपाऊंड. हा कंपाऊंड टॅटोमेरिझम शो करेल का जर या कंपाऊंडमध्ये ॲटलिस्ट 1 अल्फा एच असेल sp3 कार्बन ॲटमवरती तर तो टॅटोमेरिझम शो करतो. आहे का याच्यामध्ये दिस इज सी डबल बॉन्ड ओ मग याला जे कार्बन ॲटम अटॅच असतात ते काय झाले अल्फा कार्बन ॲटम. याच्यामध्ये कोणते अल्फा कार्बन ॲटम आहेत दिस इज अल्फा कार्बन ॲटम. 4 लाईन जंक्शन आहे 4 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं ओनली सी इकडे कुठे एच अटॅच आहे का नाही तर हा CH3 इकडं सी डबल बॉन्ड इकडं सी आहे म्हणजे इथे एच कुठे अटॅच आहे का नाही आहे अल्फा कार्बन ॲटम आहे परंतु त्याच्यावरती एच नाही आहे म्हणजे इथं अल्फा एच आहे का नाही आहे म्हणजे ह्या कार्बन ॲटमवरती अल्फा एच नाही आहे. आपण ह्या कार्बन ॲटमवरती चेक करूया दिस इज अल्फा कार्बन ॲटम कारण हा कार्बन ॲटम ह्या सीला अटॅच आहे सी डबल बॉन्ड ओला. हे किती लाईन जंक्शन आहे 3 लाईन जंक्शन आहे 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं CH. याच्यात 3 व्हॅलन्स आहेत 1 2 and 3 ह्या सीला एक एच अटॅच आहे तो हा एच मी इथं दाखवतोय दिस इज अल्फा एच. पण हा जो अल्फा एच आहे तो कुठं आहे ब्रिज हेड पोझिशन दिस इज कॉल्ड ब्रिज हेड पोझिशन म्हणजे काय हा एक सायक्लिक कंपाऊंड आहे सायक्लिक कंपाऊंड इथे लक्षात आणि हा एक सायक्लिक कंपाऊंड आहे 2 सायक्लिक कंपाऊंड्स आहेत आणि ह्या 2 सायक्लिक कंपाऊंडमध्ये हे जे 2 कार्बन ॲटम आहेत जे कॉमन आहेत 2 कार्बन ॲटम ती पोझिशन ते कार्बन ॲटम कोणते असतात ब्रिज हेड कार्बन किंवा यांना आपण काय म्हणतो ब्रिज हेड पोझिशन होतो. हे सुद्धा कोणते आहे ब्रिज हेड पोझिशन आहे आणि ब्रिज हेड पोझिशनवरचा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम कधीही टॅटोमेरिझममध्ये पार्टिसिपेट होत नाही. आलं लक्षात सर्वांच्या ब्रिज हेड पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम जरी अल्फा एच असला जरी तो sp3 कार्बन ॲटमवरती असला तरीसुद्धा तो टॅटोमेरिझम शो करत नाही. एक्सेप्शनल केस आहे ही इथे सर्वांच्या लक्षात डू नॉट शो इथे लिहायचं आपल्याला डू नॉट शो टॅटोमेरिझम तर हा टॅटोमेरिझम शो करत नाही आहे. ब्रिज हेड पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम टॅटोमेरिझम शो करत नाही. नोट डाऊन. नेक्स्ट आपण बघा प्रिपरेशन ऑफ कीटो इनॉल फॉर्म कधी तयार होतं ते कीटो इनॉल फॉर्म ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये न्यू पॉईंट आहे न्यू पॉइंट प्रिपरेशन ऑफ कीटो इनॉल फॉर्म कीटो इनॉल फॉर्मचं प्रिपरेशन. समजा असं एक आपण कार्बोनिल कंपाऊंड घेतला की जो कीटो फॉर्ममध्ये आहे मग त्याचं इनॉल फॉर्ममध्ये कन्वर्जन कसं होईल कधी होईल ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय कॅपिटल ए
कॅपिटल ए आहे ॲसिड कॅटलाइज मेकॅनिझम. पहा तुम्ही एक बेकर घेतला आहे. पहा दिस इज बेकर. पहा समजा तुम्ही हा एक बेकर घेतला आणि ह्या बेकरमध्ये तुम्ही काय केला, एक ॲसिटोन हा कंपाऊंड घेतला. कोणता कंपाऊंड घेतला? ॲसिटोन. पहा लक्षात इकडं ॲसिटोनचं स्ट्रक्चर काय? CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कॉल्ड केटोफॉर्म. पहा या कंपाऊंडचं नाव काय? ॲसिटोन. या कंपाऊंडचं नाव काय आहे? ॲसिटोन. ह्या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटोन किंवा प्रोपेनॉन. पाठीमागे आपण लिहिलं आहे. हा लिक्विड फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये? हा लिक्विड फॉर्ममध्ये. समजा आपण हा बेकर घेतला आणि ह्या बेकरमध्ये आपण काय घेतला? हा ॲसिटोन घेतला आहे. ॲसिटोन म्हणजे कोणता कंपाऊंड घेतला आपण? हा कोणत्या फॉर्ममध्ये? केटो फॉर्ममध्ये. इथे लक्षात केटो. हा आहे केटो. म्हणजे याचं इनल फॉर्म कधी होणार? जर आपण ह्या बेकरमध्ये ॲसिड ॲड केलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. जर आपण ॲसिड ॲड केलं, H2SO4 जर आपण ॲड केलं तर काय तयार होतो? केटो फॉर्म इज कन्वर्टेड इंटू इनल फॉर्म. इथे सर्वांच्या लक्षात, जर आपण या बेकरमध्ये जर H2SO4 जर आपण ॲड केलं, ॲसिड ॲड केलं तर काय होतं? केटो फॉर्मचं कन्वर्जन हे इनल फॉर्ममध्ये होतं. आता ते इनल फॉर्ममध्ये कन्वर्जन कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. दिस इज केटो फॉर्म. याच्यामध्ये जो ऑक्सिजन ॲटम आहे त्या ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात? तर या ऑक्सिजन ॲटमवरती असतात 2 लोन पेअर. हे ऑलरेडी आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. रिएक्शन कशी? रिव्हर्सिबल. तर ही रिएक्शन कशी दाखवायची आपल्याला? रिव्हर्सिबल. ॲसिड. ॲसिड आपल्याला नेहमी काय देतो? H+. जो सबस्टन्स आपल्याला H+ देतो त्याला आपण काय म्हणतो? ॲसिड म्हणतो. म्हणजे त्या H2SO4 पासून काय निघेल? H+ निघेल ना सोल्युशनमध्ये. ऑक्सिजन ॲटमवरती काय? लोन पेअर. याच्यावरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. हा इलेक्ट्रॉन रिच आहे, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि हा इलेक्ट्रॉन देऊ शकतो. त्यामुळे काय होतं? हा ऑक्सिजन ॲटम काय करतो? ही लोन पेअर ह्या H+ला डोनेट करतो. त्यामुळे काय होणार? ह्या ओमध्ये आणि ह्या H+मध्ये काय तयार होणार? बॉन्ड तयार होणार. ही लोन पेअर काय करते? ह्या ऑक्सिजन ॲटममध्ये आणि ह्या Hमध्ये बॉन्ड तयार करते. म्हणजेच काय तयार झालं? CH3 पुढे C. हे CH3 ॲज इट इज C आणि ओमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. ह्या ओमध्ये आणि ह्या Hमध्ये काय तयार झाला? हा सिंगल बॉन्ड तयार झाला. इथे ओची व्हॅलन्सी किती झाली सांगा? तर इथे ओची व्हॅलन्सी झाली 3 आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. पुढे त्यानंतर वॉटर. रिएक्शनमध्ये काय? वॉटर H2O हे सॉल्वंट आहे ना. वॉटर हे काय? सॉल्वंट आहे. ह्या वॉटरमध्ये जो ऑक्सिजन ॲटम आहे, ह्या वॉटरमध्ये जो ऑक्सिजन ॲटम आहे त्याच्यावरती पण काय आहे? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन ॲटम दिसला की त्याच्यावरती 2 लोन पेअर असतात, हे लक्षात ठेवा. पुढे हा जो CH3 आहे दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन अँड दिस H इज नोन ॲज अल्फा H. इथे पण अल्फा H आहेत, इथे पण अल्फा H. टोटल किती अल्फा H आहेत? 6 अल्फा H आहेत. इथे लक्षात हा जो CH3 आहे तो CH3 मी असं शो करतोय. CH3 हा पण असं लिहू शकतो ना, CH2H. दिस इज कॉल्ड अल्फा H. हा वॉटर नंतर काय करतो? हा ऑक्सिजन ॲटम हा जो H आहे तो H काय करतो? ॲब्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे हा H+ काढून घेतो. म्हणजे H+ काढून घेतला तर हे 2 इलेक्ट्रॉन राहिले इथं. हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच हा बॉन्ड राहिले इथं. तो बॉन्ड काय होतो? इथे शिफ्ट होतो. म्हणजे या Cमध्ये आणि ह्या CH2मध्ये काय तयार होतो? डबल बॉन्ड. पण ह्या कार्बनची व्हॅलन्सी 5 होणार. कोणत्या? ह्या 1 2 3 4 आणि शिफ्ट होणार ती एक 5. त्यामुळे कार्बन ऑक्सिजनमध्ये जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळतं? CH3 पुढे C. C आणि CH2मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला CH2. पुढे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड राहिला? सिंगल बॉन्ड. कारण एक बॉन्ड ओवरती शिफ्ट झाला. हे 2 बाय इलेक्ट्रॉन. मग इथं राहिलं काय? O आणि ह्या ओला पुढे काय त्याच्या हा H प्लस. ह्या वॉटरनं काय केलं आहे? हा H काढून घेतला आहे. म्हणजे ह्या ओला टोटल 3 H अटॅच असतील ना. H3O आणि त्यामुळे ओची व्हॅलन्सी 3 झाली आणि म्हणून त्याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. इथे सर्वांच्या लक्षात OH ग्रुप इज अटॅच टू sp2 कार्बन ॲटम अँड देअरफॉर इट इज इनॉल. दिस इज केटो फॉर्म अँड दिस इज इनॉल फॉर्म. म्हणजे केटो फॉर्मचं कन्वर्जन जर आपल्याला इनॉल फॉर्ममध्ये करायचं असेल तर काय करायचं? त्या केटोमध्ये आपण काय ॲड करू शकतो? ॲसिड यूज करू शकतो. ॲसिड जर आपण ॲड केलं तर काय तयार होतो? इनॉल फॉर्म तयार होतो. केटो फॉर्म इज कन्वर्टेड इंटू इनॉल फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. हेन्स इट इज कॉल्ड ॲसिड कॅटलाइज मेकॅनिझम. म्हणजे ॲसिड कॅटलाइज मेकॅनिझमनं सुद्धा आपल्याला काय तयार करता येतो? केटोलचं कन्वर्जन इनॉल फॉर्ममध्ये. हे नोट करा.
पहा झालं सर्वांचं लिहून हे. हां आत्ता आपण काय पाहिलं ॲसिड कॅटलाइज मेकॅनिझम. आता आपण पाहतोय बेस कॅटलाइज मेकॅनिझम. जर आपण त्या बेकरमध्ये बेस जरी ॲड केला तरी काय होतं केटो फॉर्मचं कन्वर्जन इनॉल फॉर्ममध्ये होतं. केटो फॉर्मचं कन्वर्जन हे इनॉल फॉर्ममध्ये होतं जर आपण बेस ॲड केला तर. पहा इथं आपण स्टार्टिंगला काय घेतलं होतं एक बेकर घेतलं होता. त्या बेकरमध्ये आपण काय घेतलं होतं ॲसिटोन आणि त्याच्यामध्ये जर आपण बेस ॲड केला बेस NaOH KOH तरीसुद्धा काय होतं केटो फॉर्मचं कन्वर्जन हे इनॉल फॉर्ममध्ये होतं. ते आपण पाहूया. याच्यामध्ये बी पॉईंट आहे. बी पॉईंट बेस कॅटलाइज मेकॅनिझम. बेस कॅटलाइज मेकॅनिझम. सेम कंपाऊंड आपण घेऊया ॲसिटोन. ॲसिटोन CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज केटो फॉर्म ॲसिटोन. याच्यामध्ये आपण बेस ॲड करूया. बेस NaOH. NaOH हा बेस आहे ना स्ट्रॉंग बेस आहे. सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड NaOH. Na प्लस असतो OH मायनस असतो. पहा Na प्लस असतो OH इथं सर्वांच्या लक्षात हे NaOH आहे. पहा Na प्लस OH मायनस त्यापैकी फक्त मी इथं OH मायनस हा दाखवलेला आहे. पहा हा बेस आहे आणि बेसला नेहमी काय पाहिजे असतो बेसला नेहमी प्रोटॉन पाहिजे असतो. प्रोटॉन म्हणजे H प्लस पाहिजे असतो. ॲसिडिक H पाहिजे असतो. पहा C डबल बॉन्ड O ग्रुपच्या शेजारी जो कार्बनॅटम आहे तो आहे अल्फा कार्बनॅटम आणि अल्फा कार्बनॅटमवरती जे H असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा H आणि ते अल्फा H काय असतात ॲसिडिक H असतात. ते अल्फा H काय असतात ॲसिडिक H. पहा हा जो CH3 तो CH3 आपण असं लिहू शकतो CH2H. येते सर्वांच्या लक्षात. पहा हा जो H आपण दाखवला आहे एक सेपरेट H तो H कोणता आहे अल्फा H आहे अँड दिस इज कॉल्ड ॲसिडिक H. हां ह्या बेसला काय पाहिजे असतो तोच H पाहिजे असतो ॲसिडिक H पाहिजे असतो. मग हा बेस काय करेल हा जो H प्लस आहे तो H प्लस काय करेल ॲफ्टर्ड करेल. मग ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन पहा OH मायनसनं काय केलं यातला फक्त H घेतला आहे. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन तर हे 2 इलेक्ट्रॉन काय होतात ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतात. आलं लक्षात. म्हणजे काय तयार होईल पहा CH3 पुढे C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2. पहा ह्या कार्बन ॲटमवरती हे 2 इलेक्ट्रॉन येतील आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल. कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आला निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज आला तर याला आपण काय म्हणतो कार्बेनियन असं म्हणतो. इथे सर्वांच्या लक्षात. पुढे हां रिमूव्ह काय झालं मग पहा हा OH मायनसनं हा H घेतला म्हणजेच काय तयार झालं इथं H2O तयार झाला. रिमूव्हल ऑफ H2O हा OH आणि हा H काय रिमूव्ह झाला H2O रिमूव्ह झाला. इथे सर्वांच्या लक्षात. पुढे पहा याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं आता कॉन्ज्युगेशन. पहा लोन पेअर सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर कशाची कंडिशन आहे कॉन्ज्युगेशनची कंडिशन आहे. कॉन्ज्युगेशन होईल रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळेल. पहा हे 2 इलेक्ट्रॉन काय होतील इथं शिफ्ट होतील. ह्या 2 इलेक्ट्रॉनमुळं ह्या Cमध्ये आणि CH2मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड. पण त्याच वेळेस ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी 5 होणार 1 2 3 4 आणि आता एक शिफ्ट होणार ती 5. त्यामुळे काय होतं कार्बन ऑक्सिजनमधला पाय बॉन्ड ब्रेक होईल. हे पाय इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतात ह्या ओवरती शिफ्ट होतात. ओवरती चार्ज कोणत्याला सांगा मग निगेटिव्ह चार्ज येईल ना. म्हणजे पहा काय तयार होणार CH3 पुढे C इथे तयार झाला डबल बॉन्ड CH2 C आणि ह्या ओवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल. पुढे त्यानंतर पहा इथं जे वॉटर रिमूव्ह झालं होतं तेच वॉटर आपण इथे घेतो आहे. इथे लक्षात सर्वांच्या. हां इथं जे वॉटर रिमूव्ह झालं होतं तेच वॉटर आपण इथे घेतो आहे. पहा H2O मला सांग हे H2 कसं लिहितात HOH असं लिहितं ना. H प्लस असतो OH मायनस असतो. मग मला सांग हा O मायनस काय करेल हा O मायनस H प्लस गेल नाहीत ना. वॉटरमध्ये काय असतो H प्लस OH मायनस असतो. हा O मायनस परत काय करेल H प्लस गेल म्हणजेच आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा इथे मिळेल CH3 पहा CH3 पुढे C आणि CH2च्या मध्ये कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड. ह्या O मायनसनं हा H प्लस घेतला म्हणजे काय तयार झाला OH तयार झाला अँड दिस इज कॉल्ड इनॉल. आणि परत तिथून काय रिमूव्ह होणार OH मायनस. म्हणजे जो OH मायनस आपण इथे यूज केला होता तोच OH मायनस इथे बाहेर पडेल. म्हणजे रिएक्शनचा pH चेंज होईल का pH चेंज होणार नाही. जरी तुम्ही त्याच्यामध्ये ॲसिड ॲड केलं किंवा बेस ॲड केला तरी तो शेवटपर्यंत pH राहतो. इथे सर्वांच्या लक्षात नोट करा. हे
पहा आपण याच्यावरती काही क्वेश्चन्स पाहतोय. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ इनॉल फॉर्म्स ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. कोणते फॉर्म आपल्याला ड्रॉ करायचे आहेत? तर इनॉल फॉर्म आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. दिलेत कोणते आपल्याला? हे केटो फॉर्म. तर केटो फॉर्मचं कन्व्हर्जन हे कशामध्ये करायचं आहे? इनॉल फॉर्ममध्ये करायचं आहे. एकदम सिंपल आहे. दिस इज सी डबल बॉन्ड ओ. पहा फर्स्ट एक्झाम्पल सी डबल बॉन्ड ओ. दिस इज अल्फा कार्बोनटम आणि अल्फा कार्बोनटमला जे एच अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा एच म्हणतो. म्हणजे पहा काय होणार आहे? पहा हा CH3 आपण असं लिहू शकतो ना, CH2H असं लिहू शकतोय. दिस इज अल्फा हायड्रोजन ॲटम. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, त्यामुळे करणार कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये जे 2 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते ओवरती शिफ्ट होतील. ओवरती निगेटिव्ह चार्ज येईल. हा O- काय करेल? हा H घेईल, म्हणजे काय ठरेल? OH. आणि आपल्याला काय मिळेल? CH2 डबल बॉन्ड C. इथे काय तयार होईल? OH. इथे अटॅच आहे H. इथे काय तयार होणार? हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे डबल बॉन्ड तयार होणार. दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म अँड दिस इज कॉल्ड केटो फॉर्म. इथे सर्वांच्या लक्षात. पुढे नेक्स्ट पहा हे एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल. याच्यामध्ये कोणते कार्बोनेटम हे अल्फा आहेत? दिस इज अल्फा कार्बोनेटम. माहिती ना सर्वांना? दिस इज अल्फा कार्बोनेटम. दिस इज ऑल्सो अल्फा कार्बोनेटम. पहा इथे 3 लाईन जंक्शन आहे. म्हणजे काय आहे? 3 लाईन जंक्शन म्हणजे काय? 3 लाईन जंक्शन म्हणजे CH. इथे 2 लाईन जंक्शन म्हणजे CH2. पहा इथे पण अल्फा एच आहे, इथेही अल्फा एच आहे. म्हणजे 2 वेळेस आपल्याला इथं काय पाहायला मिळेल? टॅटोमेरिझम पाहायला मिळेल. एकदा ह्या अल्फा एचचा आणि एकदा ह्या अल्फा एचचा. आपण काय करूया? दोन्ही पण लिहूया. आपण फर्स्ट काय करूया? ह्या अल्फा एचचा इनॉल फॉर्म लिहूया. काय होणार सांगा? पहा इथं एच मी दाखवत नाही आहे बरं का, आहे इथं एच. पहा काय होणार? पहा इथे मी दाखवतोय एच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा दिस इज C. पहा काय होणार? हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार. मग सांग काय तयार होईल इथे? पहा इथे काय तयार झाला? हा डबल बॉन्ड तयार झाला. हा CH3 ॲज इट इज. पहा त्यानंतर C आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहील? सिंगल बॉन्ड राहील. आणि इथे काय तयार होईल? OH. लक्षात आलं? दिस इज इनॉल फॉर्म. दिस इज इनॉल फॉर्म. तर कोणता फॉर्म आहे? हा इनॉल फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म आहे? केटो फॉर्म आहे. पहा इथेही अल्फा एच आहे, म्हणजे इथेही काय होऊ शकतं? इनॉल फॉर्म तयार होऊ शकतो ना इथेही. म्हणजे काय तयार होणार? पहा समजा आपण इथला CH2 म्हणला, एक एच घेतला, तर तो बॉन्ड काय होईल? इथे शिफ्ट होईल, परत O- तयार होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल? पहा हा CH3 ॲज इट इज. पहा इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. इथे सिंगल बॉन्ड OH तयार होईल. दिस इज इनॉल फॉर्म. इथे सर्वांच्या लक्षात. पहा इथं 2 टाईपचे अल्फा एच होते, त्यामुळे आपल्याला हे 2 टाईपचे इनॉल मिळाले. इथे लक्षात. पहा ह्या अल्फा एचचा हा इनॉल आहे आणि ह्या अल्फा एचचा हा इनॉल आहे. इथे सर्वांच्या लक्षात. पहा हे 2 तुम्हाला करता येईल का? हे 2 तुम्हाला करता येतील. 3 नंबर आणि 4 नंबर. तर 3 नंबर आणि 4 नंबर तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. घ्या 3 नंबर अँड 4 नंबर. फक्त काय करायचे आहेत? अल्फा एच फक्त शिफ्ट करायचे आहेत. नोट डाऊन. पहा सेकंड क्वेश्चन आहे. पहा सेकंड क्वेश्चन काय आहे? विच ऑफ दी फॉलोविंग पेअर्स ऑफ कंपाऊंड्स रिप्रेझेंट कीटो इनॉल टॅटोमर्स. विच ऑफ दी फॉलोविंग पेअर्स ऑफ कंपाऊंड्स. खालीपैकी कोणत्या पेअरमध्ये जे कंपाऊंड दिलेत तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला कीटो इनॉल टॅटोमर्स पाहायला मिळतोय. पहा दिस इज केटो फॉर्म अँड दिस इज इनॉल फॉर्म. ह्या केटो फॉर्मचा हा इनॉल फॉर्म आहे का? म्हणजे हे 2 एकमेकांचे टॅटोमर्स आहेत का? पहा केटो इनॉल टॅटोमर्स. पहा हा काय आहे? CH3. टर्मिनल म्हणजे काय असतं? CH3. हा CH3 आपण असं लिहू शकतो ना, हा CH3 आपण असं लिहू शकतो CH2H. पहा दिस इज कॉल्ड अल्फा हायड्रोजन ॲटम. पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, म्हणजे इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड. एक बॉन्ड इथे शिफ्ट होईल, ओवरती O- तयार होईल. हा O- हा H येईल, म्हणजे काय तयार होईल? OH. इथे राहील सिंगल बॉन्ड, इथे तयार होईल डबल बॉन्ड. याचा अर्थ हे 2 काय आहेत? केटो इनॉल टॅटोमर्स आहेत. तर हा केटो फॉर्म आहे आणि हा त्याचा इनॉल फॉर्म आहे. इथे पहा सेकंड एक्झाम्पलमध्ये अल्फा एच कोणते आहेत? तर हे जे 2 आहेत ते 2 कोणते आहेत? अल्फा एच आहेत. ते 2 कोणते आहेत? अल्फा एच. पहा इथे 2 अल्फा एच आहेत, इथे 2 अल्फा एच आहेत. टोटल किती आहेत? 4 अल्फा एच आहेत. पहा आपण कोणती एका ठिकाणचा आपण अल्फा एच दाखवूया. समजा आपण हा अल्फा एच दाखवला, तर हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, O- तयार होईल. हा O- काय करेल? H घेईल, म्हणजे काय तयार होईल इथे? OH सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. OH सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. डबल बॉन्ड इथे पाहिजे होता ना, डबल बॉन्ड कुठे पाहिजे होता? इथे पाहिजे होता डबल बॉन्ड, पण तिथे डबल बॉन्ड दिला का? त्यांनी नाही दिलेला. याचा अर्थ हे 2 एकमेकांचे केटो इनॉल टॅटोमर्स आहेत का? नाही आहेत. पहा थर्ड एक्झाम्पलमध्ये दिस इज अल्फा एच. पहा इथे 2 अल्फा एच आहेत, CH2 आहे. पहा त्यातला एक अल्फा एच मी इथं दाखवतोय.
पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. पहा इथे डबल बॉन्ड तयार होईल, सिंगल बॉन्ड OH. पहा इथे डबल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड, इथे OH. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. याचा अर्थ थर्डमध्ये पण काय आहे, केटो इनॉल टॅटोमर्स आहे. पहा त्यानंतर फोर्थमध्ये सांगा. फोर्थमध्ये दिस इज अल्फा हायड्रोजन ॲटम, दिस इज ऑल्सो अल्फा हायड्रोजन ॲटम. पहा कोणताही आपण एक शो करूया. समजा आपण हा अल्फा एच दाखवला तर हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा इथे शिफ्ट होईल. म्हणजे इथे काय तयार होईल, इथे डबल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड आणि इथे OH. पहा OH सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, पण डबल बॉन्ड इथे दिला का त्यांनी नाही दिला. याचा अर्थ याच्यामध्ये हे केटो इनॉल टॅटोमर्स आहेत का, नाही आहेत. तर ही पेअर केटो इनॉल टॅटोमरची नाही. समजलं. तर फर्स्टमध्ये आणि थर्डमध्ये हे एकमेकांच्या एका होते केटो इनॉल टॅटोमर्स होते. समजले सर्वांना. नोट डाऊन करा. हे पहा याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि होमवर्क काय आहे पहा, ड्रॉ दी कीटो फॉर्म ऑफ ईच इनॉल टॅटोमर. हां खाली तुम्हाला कोणते फॉर्म दिलेत, तर हे तुम्हाला इनॉल फॉर्म दिलेत. तर इनॉल फॉर्मचं कन्व्हर्जन हे तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, केटो फॉर्ममध्ये करायचं आहे. असंच आपण सेम एक क्वेश्चन पाठीमागं पाहिलं होता, तिथे आपल्याला केटो फॉर्म दिले होते आणि त्याचे आपण इनॉल फॉर्म ड्रॉ केले होते. इथे तुम्हाला इनॉल फॉर्म दिलेत आणि तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलेत केटो फॉर्म. आलं लक्षात. तर इथे आपण काय कंप्लीट केलं, टॅटोमेरिझम पार्ट 1. तर पुढच्या लेक्चरला आपण पाहूया टॅटोमेरिझम पार्ट 2. थँक्यू.